नमस्कार, ताईश किचन यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अतिशय चटपटीत आणि बघताक्षणी तोंडाला पाणी आणणारी आणि लहानापासून मोठ्यांना आवडणारी, मुलांना तरीही खूप आवडते, आता सुट्ट्यांमध्ये तुम्ही ही चाट नक्की बनवा। घरच्या घरी ही चाट बनवायला खूप सोपी आहे, कुठल्याही गाडीवर जाण्याची गरज नाही। चला तर रेसिपी सुरुवात करू। त्यासाठी मी इथे 2 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेत आहे। अर्धा चमचा एवढा ओवा घेतलेला आहे, तो हातावरती क्रश करून टाकलेला आहे। आता पिठामध्ये आपण मीठ आणि ओवा छान मिक्स करून घेते। मोहनासाठी मी इथे 2 चमचे तेल घेतलेला आहे, पिठामध्ये आपण छान मोहन टाकून घेतलेला आहे। आता हे आपण छान पिठाला चोळून घेणार आहोत। तर पिठाला आपण इथे तेल छान चोळून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता आपलं मोहन छान असं परफेक्ट झालेलं आहे। असा गोळा बनला की आपलं मोहन बरोबर झालेलं आहे असं ओळखून घ्यायचं। आता इथं मी थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर पीठ मळून घेत आहे। पीठ आपल्याला घट्टसरच मळायचं आहे। पापडी चाटचं पीठ आपण घट्टसर मळू तर आपली पापडी ही तेल पित नाही आणि छान अशी खुसखुशीत आणि मस्त अशी आपली कुरकुरीत खुसखुशीत दोन्ही प्रकारे आपली चाट इथं बनून तयार होती। तर इथं पीठ मी छान थोडं पाणी टाकूनच मळत आहे। इथं पीठ आपलं मळून झालेलं आहे घट्टसर, याला मी 10 मिनिटांसाठी ठेवून देणार आहे। आता आपण काही भाज्या कट करून घेतलेल्या आहे, त्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा, अनारचे दाणे उकडून आणि कट करून घेतलेले बटाटे, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, चाट मसाला आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, बारीक शेव घेतलेली आहे 1 वाटी, हिरवी चटणी घेतलेली आहे 1 वाटी, चिंच खजूरची चटणी घेतलेली आहे 1 वाटी, गोड आंबट असं दही घेतलेलं आहे 1 वाटी। तर आपण आता इथं पापडी बनवायला सुरुवात करणार आहोत। 10 मिनिटं झालेली आहे आपल्या पिठाला। इथं मी आपल्या पिठातून थोडासा गोळा तोडून घेत आहे, याला छान आपण हातावरती मळून असा याचा एक छोटी अशी वाटी तयार करून घेणार आहोत, गोल गोल गोळा। आता आपल्याला हे अजिबात याच्यावरती कोरडं पीठ टाकण्याची गरज नाहीये, आपलं पीठ छान घट्टसर आहे, तर हे आपल्या पोळपाटाला चिकटणार नाही। याला आपण आता लाटून घेणार आहोत। तर याची आपण एक मोठी पोळीच लाटून घेणार आहोत। अजिबात आपलं पीठ खाली पोळपाटाला चिकटलेलं नाही, सहज निघतंय, म्हणजे आपलं पीठ छान घट्टसर आहे। इथं अगदी पातळ आपल्याला इथं पोळी लाटून घ्यायची आहे। पापडीसाठी आपल्याला पातळच पोळी हवी आहे। तर आपली पापडी इथं फुगू नये म्हणून आपण याला काटेरी चमच्याच्या सहाय्याने मी इथं याला होल करत आहे पोळीला। सगळीकडे मी इथं होल करून घेत आहे। आता मी इथं एक डब्बा घेतलेला आहे पापडीच्या आकाराचा छोटासा, त्याने मी इथं गोल शेप मध्ये आपली पापडी कट करून घेत आहे। तुम्ही डब्या नसेल तर कोणतंही छोटी वाटी वगैरे काही असेल तर त्याने हे कट करून घेऊ शकता। तर इथं आपल्या संपूर्ण पापड्या कट करून झालेल्या आहे। राहिलेला एक्स्ट्राचा भाग पिठाचा मी काढून घेत आहे। आपल्या पापड्या इथं बनवून तयार झालेल्या आहे छोट्या छोट्या, याला मी प्लेट मध्ये काढून घेत आहे। तिकडे मी गॅसवरती तेलही गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपलं अगदी कमी गरम आहे, त्यामध्ये आपण पापडी टाकून घेणार आहोत। कमी गॅसवरतीच आपल्याला आपली पापडी तळून घ्यायची आहे आणि आलटून पलटून आपली पापडी आपल्याला छान तळायची आहे, गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत। आलटून पलटून छान आपण पापडी तळून घेत आहोत। तर आपली इथं पापडी तळून झालेली आहे, बघू शकता छान झाली आहे आपली पापडी, अगदी मार्केटच्या पापडी सारखीच पापडी बनलेली आहे आपली। तर अशाच पद्धतीने मी इथं पूर्ण पापड्या तळून घेत आहे। इथं आपल्या पूर्ण पापडी तळून झालेली आहे, अगदी खुसखुशीत झाली आहे, तुम्ही बघू शकता हाताला अजिबात तेल नाहीये। आता आपण प्लेटिंग करून घेणार आहोत। तर इथं मी प्लेट मध्ये पापड्या लावून घेत आहे सगळ्यात अगोदर, त्यावरती उकडलेला बटाटा ठेवून घेत आहे।
आता उन्हाळी सुट्ट्या सुरू झालेल्या आहे। या सुट्ट्यांमध्ये मुलांना तुम्ही घरच्या घरी अशी चाट बनवून देऊ शकता। पाहुणे आले तर त्यांच्यासाठीही बनवू शकता, घरच्या फॅमिलीसाठी बनवू शकता। अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही आपली चाट तयार होते। मार्केटच्या चाटपेक्षाही अतिशय छान बनते ही पापडी आपली। छान असं चाट मसाला टाकून घेतलेला आहे। इथं फेटून घेतलेला गोड आंबट दही घेतलेला आहे, तेही याच्यावरती टाकून घेत आहे की नाही जशी गाड्यावरती मिळते तशीच पापडी चाट आपली। हिरवी चटणी, कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक आणि पुदिना याची वाटून ही चटणी बनवलेली आहे। वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे। बारीक शेव, सगळीकडून आपण याच्यावरती बारीक शेव टाकणार आहोत। अनारचे दाणे, चला तर आपली पापडी चाट इथं बनून तयार झालेली आहे। बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलेलं आहे। तुम्हाला माझी चाटची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ताईस किचन यूट्यूब मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।